महाविकास आघाडीच्या वतीनं 8 डिसेंबरच्या आजच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. नाशिक रोड परिसरातील बिटको चौकामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारनं कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी केलेली नसतानाही 3 शेती विरोधी कायदे करण्यात आले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना असणारं कायद्याचं संरक्षण नष्ट होऊन शेती व्यवसाय पूर्णपणे बड्या भांडवलदारांच्या ताब्यात जाऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. या कायद्याचं होणारं हे कॉर्पोरेट भांडवलदार जाणीवपूर्वक शेतमालाच्या किमती पाडण्यासाठी बाजार करणं असा उद्योग करायला आता मोकळे होतील. या नवीन कायद्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करताना त्याला जुन्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमती देण्याची आवश्यकता नसल्यानं तो शेतकऱ्यांकडून कमी दरानं माल घेऊन सामान्य ग्राहकांना जादा दरानं विकून अधिक नफा कमावणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य ग्राहक यांच्यात मोठी तफावत होणार आहे. शेतकऱ्यांना संरक्षण देत शासकीय बाजार समिती नष्ट होऊन करण्यासाठी खासगी व्यापारी केंद्र सुरू होतील. शेतकऱ्यांशी कंत्राटी शेती करार करून त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम या कायद्यामुळे होणार आहे. केंद्र सरकारच्या या कॉर्पोरेट आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केलंय. शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकार त्यांना पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपशाही करत आहे. शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असून सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्लीला झालेल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर देशातील 500हून अधिक शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा भारत बंदमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारवर आसूर ओढत महाराष्ट्र विविध पक्ष आणि संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला. या प्रसंगी आमदार सरोज आहिरे, दत्ता गायकवाड, निवृत्ती आरेंगळे, मनोहर कोरडे, जगदीश पवार, राजू टर्ले, सुधाकर जाधव, विक्रम कोठुळे, सोमनाथ पोराडे, वैशाली दानी, योगेश देशमुख, गणेश गायधनी, मसूद जिलानी, संजय पगारे, रमेश औटे, किरण डहाळे, नामदेव बोराडे, कुसुम चव्हाण, दिनेश निकाळे, सागर निकाळे, सुनील देवकर, विक्रम कोठुळे, कामिल इनामदार, दस्तगीर बाबा शेख, जिम्मी देशमुख, नियामत शेख, शानू निकम, वसीम शेख आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदला समर्थन देण्यासाठी, त्याचं आवाहन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे सर्वजण एकत्र येऊन सर्व व्यापारी, सर्व दुकानदारांना विनंती करतो की आपल्या जगाचा पोशिंदा, आपला शेतकरी राजा जो आज दिल्लीत प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनाला बसलेला आहे, त्याच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बसलेला आहे, त्याला समर्थन देण्यासाठी आज आपण ह्या भारत बंदच्या हाकेला साथ देऊन, समर्थन देऊन आपले जे काही दुकानं वगैरे असतील ते बंद ठेवून या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. आपण बघितलेलं आहे की जगामध्ये कोरोनासारख्या महामारीचा जेव्हा हा आक्रोश सुरू आहे, त्यात सर्वजण सुरक्षित आपापल्या घरी बसलेले होते, पण परंतु एकच घटक काम करत होता, तो होता माझा शेतकरी राजा. तो आपल्या बांधावर उन्हातान्हात, थंडी वाऱ्यात, पावसात हा काम करत होता. आणि आज आपण बघितलेलं आहे की शेतकऱ्यांची काय दशा त्या दिल्लीमध्ये केली जात आहे. त्यांच्यावर प्रचंड थंडीच्या माऱ्यामध्ये पाण्याचे फवारे मारत आहेत, लाठीचा चार्ज करत आहेत, धुराचे गोळे फेकले जात आहेत. अरे माझा शेतकरी राजा इतका स्वाभिमानी आहे की त्यांनी बीजेपी सरकारने ज्या मीटिंगमध्ये जेवण दिलं त्याला सुद्धा लाच मारून लंगरचे जेवण माझ्या शेतकरी राजाने केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गृहीत धरून या भाजप सरकारने त्यांच्या मनसुब्यांना हे करण्यासाठी हा जे काही शेतकरी कायदा अन्यायकारक कायदा जो आणलेला आहे, कामगारांच्या विरोधातला कायदा आणलेला आहे, याचा आम्ही सर्वजण एकत्र येऊन निषेध करू. आणि याही पुढे जर उपोषणाला, आंदोलनाला, कुठेही दिल्लीला जायची जरी वेळ आली तर आम्ही सर्व एकत्र जाऊन माझ्या शेतकरी राजाच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभं राहू. त्याच्यामुळे ह्या बीजेपी सरकारला आमचं खुलं आव्हान आहे की तुम्ही शेतकऱ्यांना गृहीत धरू नका. जर शेतकरी राजा खरोखर मनापासून जर पेटला तर तो तुम्हाला ठेवणार नाही. या बीजेपी सरकारनं एक हाती जी काही सत्ता मिळालेली आहे
शेतकरी राजाने त्यांना जे दाखवायचं ते दाखवलेलं आहे. आमचे सर्वांचे नेत्यांनी त्यांना त्यांच्या मनसुब्यांना पुन्हा त्यांना सरकार आणून, भाजपचं सरकार आणून शेतकऱ्यांचं, कामगारांचं, व्यापाऱ्यांचं जे काही मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण केलेलं होतं त्यांची जागा दाखवलेली आहे. महाराष्ट्रात हे घडू शकतं तर भारतात संसदेत घडायला वेळ लागणार नाही. BJP सरकारनं हे सगळं लक्षात घ्यावं आणि माझ्या शेतकऱ्याला, माझ्या कामगार बांधवांना, माझ्या व्यापारी बांधवाला न्याय देण्याचं काम या सरकारने करावं. त्या निमित्ताने आजच्या आंदोलनाला, आजच्या बंदला आम्ही सर्व समर्थन देत आहोत आणि ह्या माध्यमातून आम्ही जे काही हरियाणाचे, दिल्लीचे, उत्तर प्रदेशचे, राजस्थानचे माझे शेतकरी बांधव त्या बॉर्डरवर बसलेले आहे. आम्ही आज इथून त्यांना ओपनली आम्ही इथे पाठिंबा देत आहोत आणि मी सांगितल्याप्रमाणे जर पक्षाचा आदेश आला तर आम्ही सर्वच्या सर्व दिल्लीला जाऊन त्या शेतकरी राजाच्या बरोबर आम्ही ठाण मांडून बसणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा सर्व शेतकरी असतील, सर्व व्यापारी असतील यांना या बंदला सर्वांनी एकत्र येऊन साथ द्यावी, जेणेकरून आपल्या शेतकरी राजाचा, आपल्या कामगार राजाचा आवाज या बहिऱ्या BJP सरकारपर्यंत पोहोचेल. हे आपण शांततेत हे आंदोलन आणि हा बंद करायचा आहे. आपण सर्वांनी वेळ दिलात आणि माझे शेतकरी राजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.